आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी लाईव्ह। नियमामध्ये बदल करण्याबाबत हा प्रश्न क्रमांक 2 पुकारा। प्रश्न क्रमांक 2 अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज, राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सरकारने गोरगरीब मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी चालू केलेली आहे। तर माझा प्रश्न असा आहे की ज्या क्षेत्रामध्ये नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद याच्या सीमा वाढवून दिल्या आणि त्या भागामध्ये ग्रामपंचायती असणाऱ्या शेतकरी त्या महानगरपालिकेमध्ये, नगरपालिकेमध्ये त्यांचा त्या ग्रामपंचायतीचा समावेश झाला, अशा शेतकऱ्यांना आपण जी ही स्वावलंबी कृषी योजना राबवतो तिथल्या मागासवर्गीय शेतकऱ्यांना ज्या विहिरी मिळतात या योजनेच्या माध्यमातून, त्या योजनेचं अनुदान 2.5 लाखावरून शासनाने 4 लाखापर्यंत वाढवण्यात आलं। त्याबद्दल मी शासनाचं अभिनंदन करतो। पण या नगरपालिका, नगर परिषद आणि महानगरपालिकेतल्या समावेश असणाऱ्या शेती कसणाऱ्या त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यात येत नाही, तर निश्चितपणे शासनाने या नियमामध्ये काही बदल करणार का, हा माझा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अंतर्गत आपण नवीन निकष या ठिकाणी शासनाने जाहीर केले आहेत। पूर्वी आपण विहिरीसाठी 2.5 लाख रुपये अनुदान देत होतो, आता 4 लाख रुपये देतो। जुनी विहीर दुरुस्तीसाठी 50,000 रुपये देतो, आता आपण 1 लाख रुपये देतो। विनवेल बोरिंगसाठी 20,000 होते, त्याऐवजी 40,000 झालेले आहेत। विद्युत पंप संचयाचे 20,000 होते, त्याऐवजी 40,000 झालेले आहेत। वीज जोडणी आकार 10,000 रुपये होता, तो 20,000 रुपये केलेला आहे। सोलर पंप वीज आकार जोडणी विद्युत पंप संचयाऐवजी 30,000च्या ऐवजी 50,000 झालेले आहेत। शेततळाचे प्लास्टिक अस्तरीकरण 1 लाखाऐवजी 2 लाख केलेले आहेत आणि ठिबक सिंचन संच 50,000 ऐवजी 97,000 केले आहेत। तुषार सिंचन संच 25,000च्या ऐवजी 47,000 केले आहेत आणि नवीन घटकांचा या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या योजनांसाठी समावेश करण्यात आलेला आहे। मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये महाराष्ट्र सरकारने यामध्ये एक निर्णय घेतलेला आहे की 24/4/2018 पत्रानुसार नगरपंचायत व महानगरपालिका क्षेत्रातील शेतकऱ्यांना लाभ देण्याचं बंद केलेलं आहे। त्यामुळे अशा प्रकारचा लाभ देता सध्या येणार नाही, कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा एनओसीचा प्रश्न येणार आहे। त्यामुळे महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील शेतकऱ्यांना हा लाभ आपण देऊ शकत नाही। खोतकर साहेब बोला। माननीय अध्यक्ष महोदय, मूळ प्रश्न तोच आहे। मूळ प्रश्न हाच आहे की जालर क्षेत्र, महानगरपालिकेचं वाढीव क्षेत्र, नगरपालिकेचं वाढीव क्षेत्र या भागातल्या लोकांना या योजनेचा फायदा होत नाही। खरं तर मायबाप दयाळू सरकार आहे, हा निर्णय घेऊ शकतं। माझी माननीय मंत्री महोदयाला विनंती की अशा या परिस्थितीमध्ये आपण महानगरपालिका, नगरपालिका ज्या वाढीव आत्ताच्या आहेत या नगरपालिकेच्या बाबतीमध्ये हा प्राधान्याने विचार करेल का किंवा परवानगी देईल का? अध्यक्ष महोदय, यामध्ये नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या सुविधा दिल्यास त्याचा गैरप्रकार सुद्धा या ठिकाणी होऊ शकतो। त्यामुळे तो विचार या ठिकाणी सरकारच्या विचाराधीन नाही आहे। परंतु तरी सुद्धा सन्माननीय सदस्य अर्जुन खोतकर साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला तो तपासून त्या ठिकाणी शासन कारवाई करेल। महोदय, ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या यानिमित्त विहिरी जे चालू आहेत, माझी आपल्या निमित्तानं मंत्री महोदयांना एक विनंती आहे की पंचायत समिती लेवलवरती बीडीओंच्या हाताखाली काही 0 लोक काम करतायत आणि त्याचा 50,000 रुपये रेट आहे। याच्यात माझ्या मतदारसंघामध्ये 700 विहिरी झाल्यात आणि त्याला प्रत्येकी 50,000 रुपये घेतल्याशिवाय ती विहीर मंजूर केली जात नाही, त्याचं बिल काढलं जात नाही। याच्यावर आपण काय कारवाई करणार? दोषी असल्यास त्यांना सस्पेंड करणार का आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल होणार का? चौकशी करून कारवाई करता येईल अध्यक्ष महोदय। महोदय, त्यांचं होते बोला। अध्यक्ष महोदय, या ज्या विहिरी आहेत या विहिरीचा विषय असा आहे की नगरपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल याच्यामध्ये 5% फक्त कृषी क्षेत्र असतं
आणि 95% हे कृषी क्षेत्र आहे. आणि असं असताना त्या ठिकाणचे जे शेतकरी आहेत त्यांना याचे कुठलेच लाभ होत नाहीत. तर जे अकृषी क्षेत्र आहे तेवढं वगळून कृषी क्षेत्रासाठी या सगळ्या योजनेचा लाभ दिला पाहिजे असं माझं मत आहे. अध्यक्ष महोदय, मी खुलासा केलेला आहे, तपासून कार्यवाही करण्यात येईल. संजय गायकवाड. अध्यक्ष महोदय, अमरावती विभागामध्ये 2011-12च्या सर्वेक्षणानुसार जमिनीची पाणी पातळी 1000 फुटाच्या खाली गेल्याचं जीएसडीच्या म्हणण्यानुसार त्या भागामध्ये कुठल्याही प्रकारची शासनाच्या योजनेची विहीर ही त्या ठिकाणी खोदता येत नाही. मात्र समूह गटाची विहीर त्या ठिकाणी त्याला जीएसडीची अट लागू पडत नाही आणि त्याचा लाभ लाभार्थ्याला मिळतो. पण बाबासाहेब आंबेडकर असेल, स्वावलंबी योजना असेल का इतर एमआरजीच्या विहीरी असतील त्या मात्र जीएसडीच्या अटमुळे त्या ठिकाणी करता येत नाही. तर ती अट शासन रद्द करणार का अशी माझी आपल्या मार्फत कृषी मंत्र्यांना विनंती आहे. अध्यक्ष महोदय, प्रश्न काय म्हणला समजलाच नाही. गायकवाड साहेब, काय आहे? अमरावती विभागामध्ये आमचे 5 जिल्हे हे ड्राय झोन मध्ये दाखवलेले आहेत. त्याच्यामुळे तिकडे एमआरजीची विहीर घ्यायची तर जीएसडीची अट अशी आहे की तिकडे पाणी नसल्यामुळे विहीर ते मंजूर करत नाही. पण समूह गटाची विहीर शासन देतं तर त्याला जीएसडीची अट लागू पडत नाही. मग जर त्या समूह गटाच्या विहिरी घेताना जीएसडीची अट लागू नाही तर ह्या बाकी विहिरींना शासनाच्या जेवढ्या काही योजना आहेत त्या विहिरींना ही जी अट आपण लागली ती अट आपण काढणार का? नाही अध्यक्ष महोदय, जीएसडीची अट काढता येणार नाही. सुभाष देशमुख साहेब. अध्यक्ष महोदय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना महानगरपालिका आणि नगरपंचायत पर्यंत आपण लागू नाही. अंशतः आपण खरं म्हणलं 5 किलोमीटर मध्ये सुद्धा आपण बंद केलेली आहे. पण माझी विनंती आहे मंत्री महोदय आपणाला की महानगरपालिका मोठ्या आहेत, तिथं व्यापार मोठा आहे, तिथं सधन लोक आहेत किंवा बिगर शेती जमिनी सुद्धा मोठ्या प्रमाणात होऊ शकतात, व्यापार होतो. परंतु नगरपंचायती नगरपालिका खूप गरीब आहेत. अशा अनेक गरीब नगरपालिका आहेत तिथं व्यापार कोणताही नाही. आणि म्हणून उत्पन्नाचं साधन म्हणून माझी विनंती आपल्याला की ह्या ठिकाणी म्हणजे महानगरपालिका सोडा पण नगरपालिका नगरपंचायतीचा खरोखरच आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या नगरपालिका आहेत अशा ठिकाणी ही योजना सुरू करावी अशी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, उत्तरामध्येच या ठिकाणी दिलेलं आहे सरकारने की कुठल्याही प्रकारचं अंतराची अट या ठिकाणी टाकलेली नाही. फक्त महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्र वगळून इतर ठिकाणी आपण ही योजना लाभार्थ्यांना देतो. परंतु तरी सुद्धा जर या ठिकाणी काही सभासदांचं सन्मानित सभासदांचं म्हणणं असेल तर या संदर्भात तपासून कार्यवाही करण्यात येईल. काही अटीशर्ती टाकून करता येत असेल तर तो विचार सरकार निश्चित करेल. अध्यक्ष महोदय, एक अत्यंत चांगली अशी योजना संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने या ठिकाणी आणलेली आहे आणि त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे कृषी